पंचांचा हिरवा कंदील येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजाचं नाव आहे आदेश कडू 3 2 1 लेट्स प्ले पहिला चेंडूला दिशा दाखवली आहे चेंडू जातोय प्रवीण गासे युवा प्रतिष्ठानकडे सीमा रेषा बाहेर चौकार अगदी हे गाणं कोणी लिहिलं कोणी गायलं हे आम्हाला माहित नाही परंतु या गाण्याला मात्र प्रसिद्धी काल प्रसाद पाटील सरांनी सांगितलं होतं की या गाण्याला प्रसिद्धी मात्र या मोठीजीचा सुपुत्र भूषण पपनजी पाटील यांनी दिलेली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल या टीम या यूपीएलच्या माध्यमातून यावेळेस पुढचा चेंडू रडार मध्ये सोडणार नाही वैभव चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर लॉंगांच्या वरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार षटकार अगदी व्यावसायिक खेळाडू आहे वैभव पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या वेळेस सांगितली की आमच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी खराब झाली होती परंतु या वेळेस मात्र त्याच गोलंदाजीसाठी अनुकूल अशा धावसंख्या उभाराव्या लागतील यावेळेस पुढचा चेंडू बॅट चिलिंग चाटून जातोय चेंडू बॅटला गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाही वैभवला मात्र परतीचा प्रवास घ्यावा लागतोय सांघिक 10 तर वैयक्तिक 10 धावसंख्येवर वैभव बॅक टू द पॅव्हिलियन रोमेश ठाकूर यांच्या माध्यमातून अचूक असा झेल टिपला गेला तर वैभव पाटील कर्णधाराला मात्र परतीचा प्रवास घ्यावा लागला पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीची कामगिरी बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली नाही त्याचबरोबर वैभव पाटील यांचे मोठे बंधू विशाल पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आपलं सुद्धा आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी या मंचावर यूपीएल पर्व 30च्या माध्यमातून केले जाईल तर नवीन फलंदाज येतोय विघ्नेश डाकी मॅन फ्रॉम बोरखार अगदी काही दिवसापूर्वी याच मैदानावर 50,000चा सरपंच चषक होता त्यावेळेस मात्र या विघ्नेश डाकीनं आपली बॅट आणि बॅट मधून अगदी एक प्रेक्षणीय खेळी या मैदानावर साकारली होती तोच विघ्नेश डाकी यावेळेस तर समोर आहे गोलंदाज आदेश यावेळेस वाट शॉट कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो आपल्याला दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बरोबर दिशा निवडली चेंडू जातोय कार्पेट स्लॉक चौकार या मैदानी हा शॉट आपण पाहतो उत्कृष्ट दोन त्याचबरोबर सर्व सामनावीरचे जे किताब दिलेत सन्मान्य कुंदनजी डाकी साहेब त्याचबरोबर धनेशजी डाकी साहेब यांना सुद्धा विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे यावेळेस पुढचा चेंडू स्ट्रेट हिट केला जातोय चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर हा सुद्धा दर्जेदार षटकार तो नाव आहे विघ्नेश डाकी यावेळेस मात्र धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 1-20च्या घरात जरी वैभव पाटील परतीचा प्रवास घेतला असला तरी अगदी त्याची उणीव या ठिकाणी विघ्नेश यानं जाणवून दिली नाही या मैदानावर निर्णायक या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस सुरेख फटका पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी जातोय 4 धावसंख्येसाठी
धन्यवाद डीजे. त्याचबरोबर संयोजकांकडून एक मायेची विनंती आहे, रस्त्यावर आपण कोणीही आपली बाईक, आपली 3 व्हीलर 4 व्हीलर लावू नये. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होता कामा नये, आपल्या माध्यमातून याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर ब्लॅक स्क्रीन समोर कोणीही बसू नये. अगदी 4 उत्कृष्ट स्टँड आपण पाहतो. आपल्या उजव्या बाजूला अजय 74 स्टँड आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण कासे युवा प्रतिष्ठान स्टँड आहे. तर जेव्हा आपण या साईडला बघतो, आपल्या डाव्या बाजूला स्वर्गीय नक्कीच श्री दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ स्टँड आहे. आणि आपल्या एक बरोबर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर अक्कादेवी मायमाऊली मैदान एक स्टँड आहे. त्या स्टँड मध्ये बसून या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. पहिलं षटक संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय एक बाद 24च्या घरात. 10 धावसंख्या करून बाद झालाय वैभव पाटील व 14 धावसंख्येवर खेळतोय विघ्नेश टाकी. तर अजूनपर्यंत एक षटक संबंध एक षटक जो नॉन स्ट्राइक वर होता, तो नाव आहे साहिल चव्हाण. तो यावेळेस मात्र ऑन स्ट्राइक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल चव्हाण मॅन फ्रॉम चिरनेर आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते. तो नाव आहे साहिल चव्हाण. समोर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्ष भोईर. मूर्ती लहान कीर्ती महान, परंतु समोर साहिल आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. हर्ष याचा अवांतर घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचतोय 25च्या घरात. अगदी 1 षटकाच्या समाप्तीनंतर पाव शतक पार होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू अगदी आमंत्रित केलं आणि चेंडू जातोय बरोबर प्रवीण कासे युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये. त्या स्टँडला मानवंदना देणारा प्रेक्षणीय षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर जणू काही या हर्षने आमंत्रित केलं होतं साहिल याला. आ बैल मुझे मार अशा प्रकारचा फेकला होता चेंडू. आणि चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातो. चेंडू जातोय 6 धावसंख्या देऊन. या 6 धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 31च्या घरामध्ये. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजीच्या ट्रॅक वर सज्ज. यावेळेस थोडंफार कानमंत्र आपल्याला देताना पाहायला मिळतात. यावेळेस पुढचा चेंडू पंचांचा निर्णय अबांतर. आणि त्याचबरोबर अगदी एन दिवाळी जसा बोनस मिळावा त्याप्रमाणे हा मिळालेला 4 धावसंख्येचा बोनस आपण पाहतोय. टोटल 5 धावसंख्या. फक्त 1 चेंडू खर्च केला या हर्ष गोलंदाजानं. धावसंख्या खर्च केली आहे 12. तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 36च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज हर्ष. यावेळेस थोडाफार दबाव आपल्या चेहऱ्यावर त्याच्या पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हर्ष याचा साहिल साठी सुरेख चेंडू फेकला. बॅटची लीडिंग एज घेऊन गेला होता. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करेल. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. चेंडू निर्धावची सांगता घेऊन जातोय. धावसंख्या स्थगित पाहतोय 36च्या घरात. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहेत या हर्षच्या षटकातील. यावेळेस मात्र बॅट एज उडाली होती, परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडला जातो. यष्टी रक्षकाच्या बराचसा दूर असणारा चेंडू 4 धावसंख्या देऊन जातोय. थर्डमॅनच्या ठिकाणी हा जाणारा चेंडू 4 धावसंख्या.
लेखक करण कोळी सांगतात की अजूनपर्यंत एकेरी दुहेरी धावसंख्या धावून उभारली नाहीये. सर्व धावसंख्या 40 पाहतोय ना, त्याच्यामध्ये काही अवांतर तर सर्व चौकार आणि षटकारांचे आहेत. यावेळेस पुढचा फटका, सुरेख फटका, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून डीप कव्हर ठिकाणी चेंडूला फील्ड केला जातोय. एकच धावसंख्या आपण पाहतोय. फलंदाजाला आत्मविश्वास होता की चेंडू चौकार जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. फक्त एक धावसंख्या मिळाली जाते. या धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 41च्या घरात. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. हर्षच्या षटकातील धावसंख्या 41च्या घरात. 60-65 पर्यंत रोखण्याचा मनसुबा होता संगणक जयेंद्र कडू यांचा. ज्यांना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कॉलच्या वेळेस सांगितलं होता, परंतु वैभव पाटील यांना सांगितलं होतं की 80-85 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करणार, कारण त्यांच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी ही थोडीफार खराब झाली होती. म्हणूनच त्यांना पहिला सामना हा अगदी पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. अगदी त्या गोलंदाजीला आवश्यक असणारी धावसंख्या उभारताना या ठिकाणी वैभव पाटील यांची तिसाई, मरोई, मर्याई, बोरखार ही टीम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 41, लॉस ऑफ 1 विकेट, 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करणार का? यस, क्षेत्ररक्षकाने चेंडूची स्पर्धा लागली होती, मात्र स्पर्धेमध्ये चेंडूने मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केलं. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पुन्हा एकदा 4 घर पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 45च्या घरात. यावेळेस आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षक, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय चेंडू. एक बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पुढे सरसावला जातोय. संघ पोहोचतोय 1-47च्या घरात. डीजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य उगवतील तोपर्यंत माझ्या राजाची कीर्ती अशाच प्रकारची गाजत राहील. अगदी त्या कीर्तीची साक्ष देणारे हे चंद्र आणि सूर्य आहेत. का नाही या राजाला मुजरा करावा? अगदी मंदिरावरचा कळस, अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय आज जी सुरक्षित आहे ना, ते माझ्या राजा मुलं. अशा या राजाला या उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्रिवार मानवंदना देऊन पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे, जिथे 12 चेंडूचा पहिल्या पूर्वार्धात 5 विकेट संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 1-47च्या घरात. गोलंदाजच्या ट्रॅकवर सांघिक 3रं षटक घेऊन येतोय रोमेश ठाकूर. यावेळेस पहिला चेंडू अगदी बॅटची नरेश लागून चेंडू जातोय. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक स्वतः संघ नायक आहे. जयेंद्र कडू चेंडूला फील्ड करेल तर पूर्वी 1 धावसंख्या पळून काढली जाते. 1 धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचला जातोय 48च्या घरात. यावेळेस बरेचसे प्रश्न पडले असतील संघनायक जयेंद्र कडू यांना की हे 2 फलंदाज आहेत. वैभवला तर आपल्याला थांबवण्यामध्ये यश आलं, परंतु साहिल चव्हाण आणि विघ्नेश डाकी यांना कशा प्रकारे थांबवावा? कारण हे जितके वेळ जास्त मैदानामध्ये राहतील धावसंख्येचा आलेख तितका झपाट्यानं चित्याच्या चपलाने उंचावला जाईल. यावेळेस मात्र या 2 फलंदाजीतून 1 फलंदाज म्हणजेच काय तर ब्रेक थ्रू पारी करावी लागेल या गोलंदाजांना. अगदी ती ब्रेक थ्रू करण्यामध्ये यश हे रोमेश ठाकूर यांना येईल का? पुढचा चेंडू
यावेळेस मात्र विघ्नेश डाकी थांबणार नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा बाहेर. षटकार धन्यवाद डीजे. मागच्या सामन्यामध्ये थोडाफार खराब परफॉर्म झाला होता. या विघ्नेश डाकेची बॅट तितकी चमकताना पाहायला मिळाली, परंतु या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं बोरका टीम पोहोचते. अर्धशतक गोल आणि 54 धावसंख्या धावपटलावर लगावल्या जातात. अगदी असं म्हटलं जातं मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवून आणत असते. भले यशस्वी होण्याची खात्री असेल किंवा नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. यावेळेस पुढचा चेंडू दबाव दबाव आणि दबाव पाहतोय गोलंदाज रोमेश ठाकूर यांच्यावर. पहिला चेंडू 1 धावसंख्या, परंतु दुसऱ्या चेंडूवर विघ्नेशनं चढवलेला हल्ला. तदनंतर पुढचा चेंडू अवांतर. 2 चेंडू फेकलेत, 8 धावसंख्या खर्च केल्यात, तर सांघिक धावसंख्या डबल पंजा म्हणजे 55च्या घरात आपण पाहतोय. यावेळेस थोडासा गती परिवर्तन केला होता, परंतु गती परिवर्तन केला होता. चेंडू रडार मध्ये आला नव्हता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडाफार फंबल क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय 4 धावसंख्या देऊन सीमारेषा बाहेर. चौकार. धावसंख्या 59च्या घरात. यावेळेस मात्र चौथा चेंडू. पंचांकडे अपील केली जाते, परंतु अपील फेटाळली जाते यावेळेस पंचांकडून. बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या पळून काढली जाते. नो रिव्ह्यू फॉर एलबीडब्ल्यू. एक धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 60च्या घरात. अजूनपर्यंत निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. रोमेश ठाकूर यांच्या षटकातील धावसंख्या 60च्या घरात. 20ची सरासरी या ठिकाणी आपल्याला गाठताना पाहायला मिळते, परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी पुढचा चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करून चेंडू जाते सीमा रेषा बाहेर. कॉकवरच्या दिशेने चौकार. याच्यानंतर अगदी ड्रिंक टाइम होणार. 1 चेंडू नंतर 12 प्रतिनिधी अगदी पाणी घेऊन सज्ज राहायचं आहे. रणाक शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. धावसंख्या 64च्या घरात. पुढचा चेंडू स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. 1 धावसंख्या बोलून काढली जाते. फंबल क्षेत्ररक्षण, परंतु एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. या 1 या धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 1 बाद 65च्या घरात.
डू ऑर डाय मॅच आहे, करूया मरो मॅच आहे. आणि या मॅच मध्ये जणू काय वैभव पाटील यानं सांगितलंय जे करायचंय ते आत्ताच करा. अगदी मित्रांनो, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करायला लागले तर ते करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडे लोक हे इतिहास रचत असतात आणि शहाणे लोक हा तो इतिहास आहे ना वाचत असतात. मित्रांनो, यावेळेस मात्र तेच प्रयत्न टीम बोरकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळेस मात्र प्रयत्न जयेंद्र कडू यांची टीम आपण पाहतोय, जरीमरी नागाव या टीमला सुद्धा करावे लागतील, कारण 3 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 65 लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 65 धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या रोखाव्या लागतील. हे जर 2 फलंदाज रोखले नाही तर धावसंख्येचा आलेख खूप उंचावला जाईल. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेट स्लॉक जातोय. चेंडू एक धावसंख्येवर समाधान मानतोय. या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय डबल छक्का म्हणजे 66च्या घरामध्ये. ऑन स्ट्राइक येतोय चौकार षटकार वीर यज्ञेश टाकी आपण पाहतोय. त्याचे बॅट या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं चमकली आहे. तो नाव आहे बोरखार गावची तोफ. यावेळेस मात्र स्वतःच्या बोरखार कडून रिप्रेझेंट करतोय यज्ञेश टाकी. 66 धावसंख्या विघ्नेश टाकी 66 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. धावसंख्या 66. अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 66 धावसंख्या धावपटलावर लॉस ऑफ 1 विकेट. वैभव पाटील सलामीच्या 3ऱ्या चेंडूवर बाद झाला होता, परंतु विघ्नेश यानं मात्र ती बाजू धरून ठेवली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्वतः संघनायक जयेंद्र कडू. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावधीमध्ये आहे. जेल होणार का? परंतु सुरेख प्रयत्न आपल्या टीमसाठी. 100% एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी, यावेळेस रनआउटची संधी होणार का? परंतु 3ऱ्या पंचांकडे अपील केली जाते. चला या प्रशांत जिमाली साहेब. धावसंख्या 1 तर उभारली आहे. दुसरी धावसंख्येचा निर्णय हा प्रलंबित असेल, परंतु जे क्षेत्ररक्षकानं एफर्ट दिले ना ते क्षेत्ररक्षकासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कदाचित षटकार झाला असता, परंतु आपल्या टीम साठी 4 किंवा 5 धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न नक्की केलाय. त्याचबरोबर आता झालेली देणगी ह्या आजच्या दिवसामध्ये जी आपण टीम खेळताना पाहतोय, स्वर्गीय सुनील वर्तक स्मृती टीम गोवटणे या टीमचे सर्वासर्वे सुनीलजी वर्तक साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं अगदी पाठबळ या आमच्या संयोजकांसाठी लाभलंय. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. सेफ होता फलंदाज, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. मगाशी मात्र धावसंख्या रोखण्यासाठी प्रयत्न केला, परंतु यावेळेस ती झेल टिपण्यास अक्षम राहिला. पुन्हा एकदा 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या 2 धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 1 बाद 70च्या घेरात. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जयेंद्र कडू सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अगदी चेंडू हातातून रिलीज केल्यानंतर मुखातून आवाज येतोय यष्टीरक्षकासाठी की चेंडू पकड. अगदी इतका कॉन्फिडन्स त्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे सरसेनापती संघनायक जयेंद्र कडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खालच्या स्पॉटला राहतोय. अपेक्षित उचली मात्र या विघ्नेशाला अपेक्षित होती, ती पाहायला मिळत नाही. चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव जातोय. धावसंख्या स्थगित पाहतोय 1 बाद 70च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र पॅडला आदळला जातोय. रनआउटची संधी. हलक्या रीतीने एसटी हिट करण्याचा प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येवर 22च्या स्वरूपात समाधान मानावं लागतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 71.
आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय अगदी 2 सामने जिंकलेली टीम, अगदी त्या टीमचे पॅकर आणि व्यवस्थापक यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहतोय. जीवन डाकी सर आणि सुनील वर्तक सर, आपली टीम अगदी एक पाऊल फक्त मागे आहे टॉप 6 पासून. संलग्न 2 सामने विजयी होऊन इथपर्यंतचा प्रवास गाठलाय. अगदी तो आनंद हे आनंदाचे बोल आहेत मित्रांनो, हे आनंदाचे बोल आहेत सुनीलजी वर्तक सरांचे. असं म्हटलं जातोय प्रियाल पाटील सर, अगर जिंदगी में मुकाम हासिल करना है ना तो शरीफों से 4 कदम पीछे और शातिरों से 4 कदम आगे रहना चाहिए. यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय आदेश कडू. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 71च्या घरात. पंचाच्या डाव्या बाजूला आदेश कडू मारा करत, समोर आहे यज्ञेश, त्याला मागचे विघ्नेश, त्याला मागचे 3 चेंडू अगदी रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय जणू काही या विघ्नेशाला. यावेळेस चुन बराच काळामध्ये स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपणार का? यस, झेल टिपला जातोय. फलंदाज विघ्नेश डाकी बॅक टू द पॅव्हेलियन. विघ्नेश डाकी यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. नाव आहे, नाव सांगायचं आहे सागर अलंकार दांडेल. यस, अलंकार दांडेल येतोय. जो गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे अलंकार तांडेल यावेळेस मैदानामध्ये येतोय. समोर आहे आदेश कडू, ज्याने या पायरीला ब्रेक थ्रू दिलाय. पुढचा चेंडू सुरेख फटका, लॉंग ऑफच्या दिशेने जाणार हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. नंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. 1.2 चेंडू नंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जाणार का? अगदी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सला मानवंदना देणारा हा प्रेक्षणीय षटकार. अगदी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय मित्रांनो स्वप्न पूर्ण होत नसतात. यावेळेस हा सुद्धा आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा षटकार. बॅट्समनचं नाव आहे अलंकार तांडेल. धावसंख्या धावपट्ट्यावरती आपण पाहतोय 87च्या घरात. पहिला चेंडू विकेट संपादित, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू षटकार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल अलंकार तांडेल. अगदी आल्या आल्या आपल्या बॅट मधून आपले इरादे स्पष्ट करून देताना पाहायला मिळतोय. नाव आहे अलंकार तांडेल, काम आहे फलंदाजांचा दुर्ला उडवणं. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट हिट, जितकी उंची तितकी लांबी पाहतोय. षटकार हॅट्रिक लगावली जाते अलंकार तांडेलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हा दर्जेदार षटकार.
उच्चांग होईल का यावेळेस अवांतर चेंडू फेकला जातोय धावसंख्येमध्ये एक धावसंख्येत भर पडली जाते संघ पोहोचतोय 94 सर्वात हायेस्ट आहे 98 आणि 99 धावसंख्या उभारून होत्या यावेळेस जर चौकार लगावला तर स्कोर इज लेवल नक्की जर रेकॉर्ड मोडण्यासाठी बनलेले असतात यावेळेस मात्र तो सुद्धा रेकॉर्ड नाही मोडलेला धावसंख्या 94 आपण पाहतोय 95 धावसंख्या उभारून विन असेल ती प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय जरी मरी नागाव टीम अगदी मनामध्ये थोडंफार सुनीलजी वर्तक सर यांच्या आलं होतं की उच्चांकाचा मॉडेल का परंतु तसं काही घडलं नाही अगदी त्यांनी सुद्धा सुंदर सांगितलं रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनलेले असतात परंतु जर कदाचित मोडला असता तर अगदी काही क्षणातच त्यांचा जो सर्वाधिक आयस आहे तो मोडला गेला असता परंतु नियतीला ते मान्य नव्हतं धावसंख्या 94 स्थगित पाहतोय 95 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान ठेवलंय बोरकार या टीमनं जरीमरी नागाव या टीम समोर ओ डीजे येस थँक्यू श्रेयस पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात तर जाऊया मॅचच्या दिशेने एक मधुपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते एक काटेकी टक्कर एक कडवी झुंजान एक कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं ना तर सलामीची जोडी 94 रनचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रतीक ठाकूर आणि त्याचबरोबर हर्षद ठाकूर ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक चमचमता सितारा ज्या खेळाडूने कंठवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यंदाच्या हंगामामध्ये आयकॉन स्पर्धेमध्ये अलिबाग मध्ये देखील 50 धावा पूर्ण केल्या शिर्डीला देखील जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत देखील
अर्धशतक जायकावून उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळवला. कोपरखेडण्याच्या मैदानामध्ये अर्धशतक, बोनकोड्याच्या मैदानामध्ये अर्धशतक. गोलंदाज वैभव पाटील. वैभवचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल अजयने जज केलाय, उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल. 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम गावठाण स्पर्धेमध्ये. 5 बॉल मध्ये 5 षटकार लगावण्याचा बोनकोडे स्पर्धेमध्ये देखील विक्रम. यंदाच्या अंगामध्ये 4 निर्धाव षटकार देखील त्यांनी रिलीज केलेत. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या पर्वामध्ये ज्यावेळेस रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली त्यामध्ये विजेता देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि विनर टीमचा शेवटच्या क्षणाला फायनल मॅचचा हिरो देखील राहिला होता. गत वर्षी याच उरण प्रीमियर लीग मध्ये उपविजेता देखील ठरला होता आणि त्यामध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 1 रनने आतापर्यंत फक्त स्कोरबोर्ड ओपन केले. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण मॅच. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल, जो पराभूत होईल त्याला मात्र याच स्पर्धेमध्ये या क्षणाला मात्र जरूर थांबावा लागेल. इनसाइड एज होईल की काय, पंचांचा इशारा. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी संपादन केलाय हर्षद ठाकूर. एक मोठा विकेट प्राप्त करतोय वैभव पाटील. वैभव दादा पाटील यांचे मोठे बंधू विशाल दादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपणास देखील आमंत्रित केले जाते. आज एक कमी लोकसंख्या असलेल्या गाव म्हणून देखील या विभागामध्ये कंटवली गावाकडे पाहिले जाते आणि एक चांगला खेळ आज कंटवली टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैभव पाटीलने कंटवली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राबाहेर पोहोचवलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार. अजय दादा याच्या आठवणीने उजाळा देणारं हे गीत या क्षणाला पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार दीपेक्षा कव्हरच्या दिशेने फटका केलाय. सलग दुसरा चौकार आलाय बॅट्समन मनीष पाटीलच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 9 रन. खेळ झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 94 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील पाहायला मिळतात. या मोमेंटला टप्पा पडल्यानंतर उसी घेणारा हा बॉल रिलीज केला, परंतु त्या उसीला देखील तेवढ्याच ताकदीचं प्रत्युत्तर दिलं. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली. 3ऱ्या रनसाठी कॉल, परंतु टायमिंग थोडस चुकलं. 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जरीमरी नागाव या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 11 रन. डीजे प्लीज. देखील आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11 रन. जरीमरी नागाव या टीमच्या धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. सेकंड स्पेल साठी गोलंदाज अलंकार
अलंकार तांडेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 22 रनची एक नॉट आउट इनिंग देखील त्याने पेश केली, परंतु ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये कामगिरी केली ना, या सेकंड इनिंग मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी कुठेतरी अपेक्षित असेल टीम तिसाई मरियाई बोरकर या टीमला. हा बॉल धीम्या गतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं, थेट अंगाचा वेध घेतला गेला. टॉस जिंकला होता टीम जरीमरी नागाव या टीमने. टीम कॅप्टनने निर्णय घेतला होता जयेंद्र कडूने, तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. ज्या प्रकारे सकाळी पहिल्या मॅच मध्ये उल्लेख केला होता ना श्रेयस पाटील यांनी, की ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेताना परंतु तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर संघर्ष हा तुम्हाला करावा लागतो. हा बॉल देखील पूर्णपणे आणखीन एक दर्जेदार बॉल. सलग 2 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवतात तिसाई मरियाई बोरकर या टीम मध्ये. वैभव पाटील यांचे बंधू आदरणीय विशालदादा पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय, आपण देखील व्यासपीठावर या. पुन्हा एकदा सलग तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली, अपील मध्ये उत्साह होता, परंतु पंचांचा इशारा आला. अस्पष्टपणाचं चित्र या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पंचांनी ती दाद फेटाळली आणि सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. विशालदादा पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. एक चांगले युवा समाजसेवक आहेत. इनसाइड एज फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता, त्याच्या हाताचा वेध घेतला, तोपर्यंत चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, फिल्डर तैनात, अप्रतिम दर्जाचा असेल विघ्नेश डाकीच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फटका फसला आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झाला. प्रतीक ठाकूर असं ओपनर म्हणून त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं होतं, परंतु 5 रनची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉल त्याने पेस केली. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिद्धेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारला. या शेवटच्या बॉलवर येतोय हा लॉंग अँड हाय षटकार आणि टीमची धावसंख्या 21 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सामन्याचे चित्र बदललंय. समीकरण येऊन टपले. येणारे 18 बॉल आणि 74 रनची गरज अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरे षटक स्वतः टीमचा महानायक वैभव पाटील. ज्या प्रकारे पहिली मॅच तो पराभूत झाला, चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही गत वर्षी देखील पहिली मॅच पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर विजय प्राप्त केला. गत वर्षी याच स्पर्धेमध्ये रनरअप देखील राहिलाय. ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका त्याने साकारली आणि आज देखील तीच उम्मीद घेऊन हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल वैभवचा बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर जरूर तैनात आहे, परंतु फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केलाय. 6 रनसाठी षटकार. स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाले. षटकार आलाय. 68 रन ची गरज अजूनही आहे 17 बॉल मध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्ट केलाय.
लाजवाब हार मानण्यासाठी तयार नाही, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ 6 रन. सलग दुसरा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 षटकार आतापर्यंत आलेत वैभव पाटीलच्या विरुद्धामध्ये. हलक्यात आणि दिशा दिली. पहा, कल्पकता भरलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला 2 षटकार आल्यानंतर त्यानंतर नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, आणि ती युक्ती पाहायला मिळाली. फक्त दिशा दिली, चौकार आला. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 37 रन. अजूनही येणाऱ्या 15 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे. 15 चेंडू 58 रनची गरज. एक महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वैभव. 15 बॉल 58 रनची गरज असताना कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु फेकी ज्या प्रकारे चेंडू केला, चेंडू पोचेल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली. 14 चेंडू अजूनही 56 रनची गरज. 14 बॉल 56 धावा. तर चला, टीम कॅप्टन अभिजित ठाकूर, आर्यन चिर्ले टीमचे कॅप्टन, आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावर. विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, आणि ज्या विकेट साठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. एक महत्वाचा विकेट संपादन केलाय. पत्तर से सुरुवातीला आक्रमण, परंतु त्यानंतर संयम बाळगला बॉलरने, आणि वैभव पाटीलने जी रणनीती आखली त्या रणनीतीला मिळते ही सफलता. व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय, जे कट्टर शिवसैनिक देखील आहेत आणि पत्रकार देखील आहेत. एक निर्भीड निश्चय व्यक्तिमत्व राजेशजी भोईर आपणच देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत 39 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याचे चित्र बदलले. येणारे 12 बॉल आणि 56 रनची गरज. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही चित्रपट पाहिला असेल, अब तक 56. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक त्यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आपण पाहिला. नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका त्या चित्रपटामध्ये, आणि कशा प्रकारे दया नायक हे कर्तन काय ठरले होते गुन्हेगारांचं याचं प्रात्यक्षिक त्या चित्रपटामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. परंतु सध्याच्या घडीला 12 बॉल मध्ये 56 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर विशालदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय गौतमदादा भोपे साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक युवा कार्यसम्राट, समाजसेवक तथा उद्योजक आदरणीय विशालदादा पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 12 बॉल आणि अजूनही 56 रनची गरज. शुभ सन्मान विशालदादा पाटील साहेब यांचा केला जाईल. विशालदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची, प्रेमाची, उदारतेची शाल आणि सौंदर्याचं, प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विशालदादा पाटील साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय.
उरण तालुक्यातील प्रत्येक घटकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण सांस्कृतिक कला क्रीडा वारसा जपणारा हा तालुका आहे. या मोमेंटला स्टान्स बदलले, भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर, परंतु त्यानंतर क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. दुसरी धाव देखील पूर्ण केली, तिसरी धाव देखील पूर्ण होते. अशा चुका रोखाव्या लागतील, कारण मागच्या मॅचचा जर विचार केला ना, ज्या प्रकारे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता टीम आर्यन चिरले, अवघ्या 99 धावांचं लक्ष असताना 15 रनने तो संघ मात्र पराभूत झाला. परंतु जर त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये एक्स्ट्रा धावा जर रोखले असताना तर तशी स्थिती त्यांच्यावरती आली नसती. प्रत्येक एक्स्ट्रा धाव रोखावी लागते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक बॉलरला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फटका तर जरूर चांगला आहे, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे मास्टरच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगत असताना बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे वायडिशला, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 47 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष दूर आहे, परंतु जिंकण्यासाठी एक नवी आकांक्षा घेऊन उतरलेत. या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक थेट 6 रन साठी हा येतोय वायडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 54 धावा, 54 रन. चला टीम कॅप्टन आर्यन चिरले या टीमचे कर्णधार अभिजित दादा ठाकूर आपण यायचं व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचा हँड कॉर्डिनेशन तुमचं विजय संपादन करण्यासाठी एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चला अभिजित दादा ठाकूर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतायत. आदरणीय दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ या स्टँड मध्ये त्या ठिकाणी आहेत. पहिलाच बॉल वेग बनणार होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉल ची समाप्ती 5 बॉल आणि 41 रनची गरज. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच, कारण दोन्ही टीमने भरपूर चांगला संघर्ष करून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर बिगिट केला जातोय, फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, स्क्वेअर लेगला टिपला हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. टीम जरीवरी नागाव या टीमने
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिरंजीवी देखील या ठिकाणी दाखल झालाय. चिरंजीव रेड्डी गोलंदाज सज्ज होतोय. नयन घरत उर्दू विकेटने तो गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील पंचांचा इशारा येईल. येस, इट इज अ नो बॉल. पहिला वन तर चेंडू या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल टीम कॅप्टन वैभव पाटीलचं देखील, कारण जी रणनीती तो आपल्या टीमला साकारतोय ना, जे स्ट्रॅटर्जी तो आखतोय, ती स्ट्रॅटर्जी कुठेतरी या ठिकाणी वर्चस्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर एक रन आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च होताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल जज करेल, उचलून फेकेल, अप्रतिम दर्जाची फेकी, परंतु फक्त एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नयन करत एक महत्वपूर्ण मॅच. या बॉलवर फटका चांगला आहे, चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक दमदार दमखम दाखवणारा षटकार. येस, थँक्यू. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून, परंतु तेवढाच ताकदीचा स्ट्रोक देखील हलक्यात आणि कट केलाय. कल्पकता भरलेला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटची नजाकत, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड कशा प्रकारे असते आणि त्यानंतर त्या पकडीला दिलेली दिशा, हे प्रात्यक्षिक शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. तर चला, टीम आर्यन स्पोर्ट्स चिरले या टीमचे सर्व जे खेळाडू आहेत, टीम कॅप्टन अभिजित दादा ठाकूर यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित केले. सर्वांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिजित दादा ठाकूर जे सर्व खेळाडू आहेत आर्यन चिरले या टीमचे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला, डीप मध्ये फिल्डर, आणि पाहता पाहता सामना जिंकलाय टीम तिसाई मरी बोरकर या टीमने. हार्डलक टीम जरीमरी नागाव संघ, आणि या सामनाचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल विघ्नेश डाकी. 14 बॉल आणि 34 रनची एक अप्रतिम दर्जाची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. हार्डलक, अतिशय चांगला खेळ आपण देखील केलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल उडन 24 च्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार.